ठाण्यात परप्रांतीय चालकाची वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण, पाय तुटल्याने वृद्ध जमिनीवर कोसळला। शिवसैनिकांकडून संबंधित चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। ठाण्यातला प्रकार अत्यंत गंभीर, कठोर कारवाई करणार फडणवीसांचं आश्वासन। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचे ठाणे पोलीस आयुक्तांना फोन, आरोपीवर कलम 307 लावण्याचे आदेश। ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतर परप्रांतीय चालकाविरोधात मनसे आक्रमक, जशास तसं उत्तर दिलं जाणार, अविनाश जाधव यांचा इशारा। इंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेते नाराज, सूत्रांची माहिती। ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस महाजनांचं वक्तव्य, तर ठार झालेल्यांचा शहीद असा उल्लेख। गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरील वक्तव्य अमान्य, शरद पवार यांच्याकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार, तर महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। गीते अद्यापही नाशिक विधान परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम, मी तडजोड करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली। नंदनवन निवासांनी नाशिकच्या बंडखोरीवर चर्चा करणार, तोडगा निघणार का याकडे लक्ष। अशोक खराशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नाही, खरात प्रकरणात माझी बदनामी करण्यात आली, मी कायदेशीर लढाई लढणार, रुपाली चाकणकर आक्रमक, आशा मिर्गेंना नोटीस पाठवल्याची माहिती। अमरावती विधान परिषदेतील काँग्रेस उमेदवार रुग्णालयात दाखल, प्रचार सोडून हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यानं दबाव असल्याची चर्चा, तर देशमुख मॅनेज झाले, 10 ते 15 कोटी घेतल्याची चर्चा, यशोमती ठाकूरांचा दावा। सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, गोकुळ कारखान्याने 58 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याचा आरोप, मागील 17 दिवसांपासून उपोषण, प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक।